नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर कर्जदार शेतकरी असाल किंवा कुण्या बँकेचं तुमचं जर कर्ज असेल, तुम्ही जर चालू कर्जदार असाल किंवा थकीत कर्जदार शेतकरी असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. अगदी खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आज घेऊन आलो शेतकरी मित्रांनो. कारण खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे ते की राज्य शासनाकडून 30 जूनपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये कर्जमाफी थकीतची होणार, रेग्युलरची होणार, एन-पी-एवाल्याची होणार का ओव्हरड्यूवाल्याची होणार, या गोंधळामध्ये सर्व शेतकरी सध्या आहेत. परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, की कर्जमाफी थकीतची होणार आहे का रेग्युलरची होणार आहे की ओव्हरड्यूवाल्याची होणार आहे की एन-पी-एमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची होणार आहे. या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून 30 जूनपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि ते आश्वासन गेले 2 ते 3 महिन्यापूर्वी देण्यात आलेलं आहे. परंतु त्याची वेळ आता यायला सुरुवात झाली आहे आणि राज्य शासनाकडून त्या गोष्टी घडायलाही सुरुवात झालेली आहे. कारण राज्य सरकारकडून जी कर्जमाफीसाठी तयारी करावी लागते, ती तयारी राज्य सरकारकडून केली जात आहे. काम प्रोसेसमध्ये आहे. सर्व शेतकऱ्यांचा डाटा घेतला जात आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड नाही, फार्मर आय डी नाही, अशा शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की तुमचं आधार कार्ड जमा करा किंवा फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी काढून आपापल्या बँकेमध्ये जमा करण्याचं आव्हान कर्जमाफी समितीमार्फत बँकांना करण्यात आले आणि बँका त्या कागदपत्र गोळा करण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत आणि जास्तीत जास्त कालच्या 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कागदपत्र गोळा करण्याची अल्टिमेट देण्यात आला होता आणि सर्व शेतकऱ्यांचा डाटा आता कर्जमाफी समितीकडे गेल्यात जमा आहे. आता खूप शेतकऱ्यांना वाटेल की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डॉक्युमेंट मागवण्यात आले आणि राष्ट्रीयकृत बँकाचे डॉक्युमेंट मागवण्यात आलेले नाहीत. तर असं काहीही नाही शेतकरी मित्रांनो. कारण राष्ट्रीयकृत बँकेमध्ये संपूर्ण डाटा आपला आहे. त्यामुळे तिथून त्यांनी ती माहिती ऑनलाईन घेतलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून कुण्याही शेतकऱ्याला कुठलेही डॉक्युमेंट मागण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याही शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेण्याची गरज नाही आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काही बँकामध्ये ऑनलाईन डाटा नसतो आणि काही गोष्टी अगोदरच्या प्रोसेसमध्ये असलेली जुने कर्ज होती, त्या जुने कर्ज घेत असताना त्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नव्हती, आधार कार्ड नव्हते, काही प्रॉब्लेम होते. त्यामुळे ती परत डॉक्युमेंट मागवण्यात आली आणि त्यामुळे त्यांची ती डॉक्युमेंट मागवण्यात आली. त्यामुळं त्यांची डबल कागदपत्र घेण्यात आली. परंतु राष्ट्रीयकृत बँकेची डाटा बँकाकडे असल्यामुळं तो डाटा 54 कॉलममध्ये भरून कर्जमाफी समितीकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे 30 जूनपर्यंत. आता सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की 30 जूनपर्यंत जरी कर्जमाफी झाली तर यामध्ये रेग्युलर कर्जदाराची कर्जमाफी होणार का की थकबाकीदार शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार? या सर्व गोष्टीचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शेतकरी मित्रांनो. राज्य शासनानं यावर्षी सांगताना स्पष्ट केले आहे की आम्ही फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहोत. मग आता त्यांच्या व्याख्येनुसार गरजू आणि गरीब शेतकरी कसा आहे, ती व्याख्या कोणती आहे, ते अजून स्पष्टीकरण नाही. त्यामुळं डाटा तर सिलेक्ट झाला आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, थकबाकीदार शेतकऱ्यांचा डाटा घेत त्यांनी रेग्युलर शेतकऱ्यांचाही डाटा घेतलेला आहे. त्यामुळे आता खूप शेतकऱ्यांना आपल्याला आशा आहे की रेग्युलर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळावी. कारण खरीप 2025मध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झाले आणि या पिरियडमध्ये खूप शेतकरी रेग्युलर आहेत. अशा शेतकऱ्यांनी भरपूर कर्ज त्यावेळेस घेतलेला आहे आणि त्यावेळेस ते कर्ज घेतल्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये घेतला जावा अशा अपेक्षा सर्व शेतकऱ्यांच्या असतानाच आता राज्य शासनाकडून 2020 पासून रेग्युलर शेतकऱ्यांची अ, डाटा मागवण्यात येत आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, 2020, 21, 22, 23, 24, 25 राज्य शासनानं रेग्युलर शेतकऱ्यांचा डाटा मागताना 2020 पासून त्या शेतकऱ्यांनी कितीदा फिरवाफिरवी केली आहे किंवा कितीदा उचल केली आहे आणि कितीदा फेड केली आहे याबाबतचा डाटा राज्य शासन घेत आहे. यावरून हे स्पष्ट होते शेतकरी मित्रांनो की रेग्युलर शेतकऱ्यांना सलग 3 वर्ष जरी त्या शेतकऱ्यानं रेग्युलर केलेला असेल, कर्ज भरलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची शक्यता दाट वाटू लागलेली आहे. परंतु काहीही काळजी करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. कारण बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः सांगितलंय की आम्ही जर रेग्युलरवाल्याला जर तुम्ही माफी देत नसाल तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ व आंदोलन करून
रेग्युलरवाल्यांना आम्ही कर्जमाफीसाठी भाग पाडू असं आश्वासन दिले. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्याचबरोबर रेग्युलर शेतकऱ्यांचे जर सलग 3 वर्ष तर त्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असतील व फेडलेले असतील व परत उचल केली असेल, अशा शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्याची स्थिती सध्या तरी आहे. त्यामुळं जरी ह्या पिरियड जरी असा असला तरी बच्चूभाऊ कडू यांच्या आश्वासनामुळं शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा धीर सोडू नये. निश्चित रेग्युलरवाल्यांनाही राज्य शासनाकडून कर्जमाफी दिली जाऊ शकते. कारण आता सध्या त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लवकरच त्या आंदोलनाला सुरुवात झाली तर रेग्युलरवाल्यालाही कर्जमाफी मिळू शकते. 2020 पासून त्यांचा डाटा कलेक्ट केला जात आहे व 2020 पासून 26 पर्यंत किती शेतकऱ्यांनी रेग्युलर आहेत असा डाटा जरी त्यांनी घेतलेला असला तर 3 वर्ष सलग ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरले, फेडले व उचलले भरले अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या बेतात राज्य शासन आहे. परंतु बच्चूभाऊ कडू यांचा एक धीर शेतकऱ्यांना मिळाल्यामुळं याही शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीबाबत निर्णय होऊ शकतो. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. थकीत बरोबर रेग्युलर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवून देऊ अशा आश्वासन बच्चूभाऊ कडू यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता आपली अपेक्षा रेग्युलरवाल्यांची हीच आहे की बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला यश यावं व सर्व रेग्युलर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळावी. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.